जय जगदंब नमो आदेश। मी तन्वीताई पुणेकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते। सहर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा करते। बरेच दिवस झाले व्हिडिओ आला नाही, कारण की दिवाळीची गडबड, वीर कंगनाची दीक्षा, खूप गडबड चालू होती। त्याचबरोबर दिवाळी झाल्या कारणाने असंख्य लोकांची आपल्याकडे बुकिंग आल्या होत्या आणि त्या बुकिंगसाठी प्रत्येक लोकांना सेपरेट वार देऊन अक्षरशः टाइमच मिळत नव्हता। तर आज वेळात वेळ काढून अक्षी उशिरा का होईना आज व्हिडिओ करत आहे। आज व्हिडिओ करण्याचा मुद्दाही तसाच आहे व त्या मुद्द्याच्या वरती कार्य पण तेच घेतलेलं आहे। 2 दिवस झाले की आपल्या इथे आता दिवाळी झाल्यानंतर रविवारच्या बुकिंगची लोक होती, शनिवारच्या बुकिंगची लोक होती, मंगळवारच्या बुकिंगची लोक होती आणि बऱ्याचशा लोकांचे प्रश्नही त्याच पद्धतीचे होते। त्याच पद्धतीचे म्हणजे बऱ्याचशा लोकांना कर्णीबाधेचा त्रास, त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांना बाहेरील काही दोषाचा त्रास होता, त्याचबरोबर काही लोकांना आर्थिक शारीरिक त्रास। आता हे जे काही व्हिडिओ होते हे बरेच व्हिडिओ आपल्याकडे आता आपल्या चॅनलला अपलोड सुद्धा आहेत। पण असं झालं होतं जसं की आता गणपती सुरू झालेत, गणपती, पित्र पंधरवडा, नवरात्र, दिवाळी या काही 2 महिन्या 3 महिन्यामध्ये उपायाचे व्हिडिओ आपले अपलोडच झाले नव्हते। याआधी आपले उपायाचे व्हिडिओ बरेचसे व्हिडिओ आपण YouTube चॅनलला आपले आहेत, पण या 2 ते 3 महिन्यामध्ये उपायाचे व्हिडिओ आपण दाखवलेच नव्हते। तर म्हटलं चला आज हे 2-3 दिवस आपल्याकडे प्रश्नही तसे झाले होते, त्यांना मार्ग सुद्धा दिले, पण असे काही भाविक भक्त आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांना आपल्या इथे यायची इच्छा आहे पण काही कारणास्तव येऊ शकत नाही। त्यांच्यासाठी घरच्या घरी व सुलभपणे एखादा उपाय कसा देता यावा तो हा मी मनामध्ये विचार ठेवला आणि ह्या पद्धतीने आपण व्हिडिओ करत आहोत। आता उपायाच्या व्हिडिओवरती जर म्हणताल तर एक अशी मला गोष्ट सुद्धा आठवली की माझा YouTube चॅनेल चालू व्हायच्या आधी, म्हणजे आता माझे YouTube चॅनेल चालू होऊन 1.5 ते 2 वर्ष तरी होत आले। या 2 वर्षा आधी असंख्य पुण्यामध्ये जर पाहिलं तर बरेचसे लोक YouTube वरती कोणत्याच प्रकारचे उपायाचे व्हिडिओ देत नव्हते। म्हणजे मी स्वतः YouTube पाहायचे, त्यावेळेला YouTubeचं एवढं नॉलेज नव्हतं किंवा YouTube कसा चालवायचा, YouTube वरती कसं बोलल्या जातं किंवा YouTube वर व्हिडिओ कसा करायचा यातलं मला काही नॉलेजच नव्हतं म्हणा। पण मी इतर लोकांचे व्हिडिओ पाहायचे, बरेचशी लोक गुरुदीक्षेचे व्हिडिओ दाखवायचे, ज्ञानमाईचे व्हिडिओ दाखवायचे, इकडचे तिकडचे अमुक तमुक बरेचसे व्हिडिओ दाखवत होते। पण आता असं झालं की ह्या जसं काही माझा YouTube चॅनेल चालू झाला आणि बरेचशा लोकांपर्यंत माझा YouTube चॅनेल पोहोचला तेव्हापासून जर मी पाहत आहे की नाही तो येणारा कुठलाही कोणीही असा YouTube मध्ये व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली। म्हणजे जसं की ह्या गोष्टी करा, हा उपाय करा, तो उपाय करा, या गोष्टीचा उपाय दाखवा, त्या गोष्टीचा उपाय दाखवा। शेवटी माझ्या मनालाच मला खूप छान वाटलं की माझ्यामुळे बरेचशा लोकांना मार्गदर्शन मिळालं आणि माझ्यामुळे तरी लोक उपाय दाखवायला लागले, हे चांगलं सुद्धा वाटलं। पण उपायामध्ये पाहता पाहता असं झालं की या 2-3 महिन्यामध्ये एक अतिशय नालायक, त्याचबरोबर देवी संप्रदायाला आणि शाक्तपंथाला कलंक लावणारे असे महानमुने 1-2 समोर सुद्धा आले। त्यांना माझे उपाय कुठेतरी रुचले, खचले, कुठेतरी त्यांच्या पोटात दुखले। मग अशा लोकांनी कमेंट करायला चालू केल्या, ताई तुमचे उपाय बरोबर नाहीत, तुम्ही उपाय कसे काय दाखवायला सुरू करता। आता ते जे व्हिडिओला कमेंट करणारे हे देखील शाक्त संप्रदायातले आणि जगदंबेचेच भक्त। आता भक्तांशी काय भक्तांनी भांडावं, म्हटलं जाऊ दे, आपण काही बोलायचं नाही। पण डोक्यावरून पाणी वाहतच गेलं, अतिशय निर्लज्ज कमेंट करायला लागल्या। म्हणजे त्यांचं नाव सुद्धा मी सांगते, जसं की नाव काय त्यांचं रोहिणी का काहीतरी भेंडभर नाव, चाकणची, म्हणजे नाव सुद्धा युट्यूबला असं ठेवलंय चाकणची भेंडभर। चाकण मध्ये तू काय करते बाई, म्हणजे तू देवऋषी आहे, आराधी आहेस का कोण आहेस, नाव पण टाकलं तर देवाच्या नावासारखं ठेव ना, चाकणची भेंडभर। आणि ती सुद्धा जर बघायला गेलं तर ती शाक्त संप्रदायातली, लोकांना लुबाडून पळून जाणारी असली ती बाई। ह्या निर्लज्ज बाईशी मला काय बोलायचं नाही। त्याच्यानंतर दुसरा एक तळेगाव का लोणावळ्या साईडचा एक व्यक्ती, तोही तसाच कमेंट करायला लागला। तर मला असं म्हणायचंय, माझे बरेचसे फॉलोअर्स आहेत, खूप छान लोकांचे सपोर्ट आहेत, पण तुमच्यासारख्या भुकणाऱ्या कुत्र्यांनी जरा कमीच भुकावं, किंवा जर तुम्हाला भुकायची खूपच इच्छा होत असेल तर तुम्ही समोर येऊन भुकावं। मागे भुकण्यापेक्षा समोर येऊन जर भुकताल तर जरा आनंद थोडा वाढेल आणि थोडंसं आपल्या दोघांचं संभाषण सुद्धा चांगलं होईल। तर अशा लोकांनी मागे भुकण्यापेक्षा समोर येऊन भुकणं अतिशय उत्तम ठरेल। तर अशा लोकांनी समोर येऊन बोलणं फायदेशीरच आहे। चला आता मला या लोकांशी काही जास्त चर्चा करायची नाही किंवा या लोकांचं मला काही घेणं देणं नाही, मी माझ्या थेट उपायालाच येणार आहे। आता हा उपाय का आणि कशासाठी हे समजून घ्यावं।
तर या 2-3 दिवसामध्ये बुकिंग बऱ्याचशा झाल्या आणि फोन सुद्धा बरेचसे आले होते. दिवाळीचा कालावधी संपल्यानंतर बरेचसे लोकांचे असे प्रश्न होते, ताई आम्हाला कर्णीबाधेचा त्रास आहे, किंवा गादीवरती येणाऱ्याही भाविक भक्तांचे हेच म्हणणं होतं, ताई कर्णीबाधेचा त्रास आहे. त्यातल्या त्यात रविवारच्या बुकिंग मध्ये मला 1-2 सदस्य सुद्धा पाहिले, म्हणजे अतिशय त्यांची कर्णीबाधेनुसार मानसिक प्रकृती व मानसिक काही दृष्टिकोन सुद्धा खूप बदलले होते. त्यांना बराचसा त्रास होता, अन्नपचन न होणे, त्याचबरोबर बाहेरची काही बाधा दिसणे, त्यांच्या शरीरावरती सुद्धा त्यांना त्रास दिसत होता. तेच काही तर माई जेव्हा त्यांचे कौल घ्यायला बसले तेव्हा कौल घेताना सुद्धा मला सुद्धा त्यांचे काही जास्त जे त्रास आहेत या काही मला गोष्टी सुद्धा माझ्यावर सुद्धा आलेल्या दिसल्या. तर म्हटलं ठीक आहे, चला अशा लोकांसाठी आपण घरच्या घरी एखादा उपाय दाखवावा. आता उपायमध्ये काय काय आपण घेतलेलं आहे ते पाहून घेऊया. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर माझ्या समोर अष्टगंधाची एक डब्बी आहे. अष्टगंध प्रत्येकाला माहित असणारी अष्टगंधाची एक डब्बी आहे. त्याचबरोबर भीमसेन कापूर आहे, पिवळी मोहरी आहे, त्याचबरोबर काळे तीळ आहे व राळ आहे. अशा पद्धतीचं बारीक राळ आहे व 3 लिंबू आहेत. आता ह्याचं काय विधी आहे, ह्याचं नेमकं काय करायचं हे समजून घेऊ. आणि हे कशासाठी? सर्वप्रथम ज्यांना बाहेरील बाधा झालेली आहे, म्हणजे ज्यांना बाहेरचं काही लागलेलं आहे, अशा लोकांसाठी सुद्धा हा उपाय फायदेशीर आहे. त्याचबरोबर एखाद्यावरती बाहेरील बाधा किंवा बाहेरील करणी लावल्या गेलेली आहे अशा लोकांसाठी सुद्धा हा उपाय उत्तमच आहे. त्याचबरोबर एखाद्या लहान मुलाला किंवा एखाद्या लहान व्यक्तीला चालताना किंवा बाहेर कुठे प्रवास करताना कुठल्या तरी एरियामध्ये किंवा कुठल्या तरी जागी त्याला कुठला त्रास जाणवला व त्रास त्याच्या मागे लागलेला आहे, अशा लोकांनाही उत्तम आहे. त्याचबरोबर एखाद्याची गादी बांधलेली आहे, एखाद्याची दैव बांधलेले आहेत किंवा एखाद्याच्या घरावरती येणारे देवाच्या लहरी, देवाचे व्हायब्रेशन पूर्णपणे बंदिष्ट मध्ये बांधलेले आहेत, अशा लोकांना सुद्धा हा उपाय उत्तमच आहे. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीच्या अंगावरती अधिक प्रमाणामध्ये कर्ज झाले, म्हणजे ऋण वाढलेलं आहे, अशा लोकांसाठी हा उपाय उत्तम आहे. त्याचबरोबर एखाद्याच्या घरामध्ये अमानवी शक्तीचा वास आहे, अशा लोकांसाठी सुद्धा हा उपाय उत्तमच असणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ सर्व प्रकारे तुमच्या सर्व दोषांसाठी हा उपाय उत्तमच असणार आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने केला पाहिजे, हा उपाय करताना कोणत्या दिवशी केला पाहिजे व किती दिवस केला पाहिजे हे समजून घेऊया. त्याचबरोबर हा उपाय केल्याने तुम्हाला कोणत्या मंत्राची साधना केली पाहिजे हे समजून घेऊ. सर्वप्रथम म्हणजे जर तुम्हाला कोणत्याही गोष्टी करायच्या असतील, म्हणजे एखादे जालन मारण तारण ह्या कुठल्याही गोष्टी काढायच्या असतील किंवा कुठल्याही गोष्टीचा त्रास असेल आणि हा कमी करायचा असेल, तर तिथे तुम्हाला महाकालीची साधना करणं अतिउत्तम असतं व महाकालीच्या साधनेवरती तुम्हाला या सर्व गोष्टी निघू शकतात. आता महाकालीचीच का बरं, इतर कुठली का नाही, तर महाकाली ही जी काही देवी आहे ही जे काही दुष्टांचा नाश करणारी आहे, त्याचबरोबर भक्तांना सुख प्रदान करणारी आहे, त्याचबरोबर भक्तांच्या रक्षणासाठी ती उभी राहणारी आहे व त्याचबरोबर भक्तांना होणारा त्रास कुठे ना कुठेतरी ती कमी करणारी आहे. त्याचबरोबर मशान जागृती, त्याचबरोबर मशानातील भूतखेत सुद्धा तिच्या मुठीमध्ये आहे. म्हणून ह्या गोष्टी जरी तुम्हाला जर काही करायच्या असतील तर महाकाली साधनेशिवाय त्या पूर्ण होत नाही. मग आता तुम्ही म्हणताल महाकाली साधना आम्ही तर अजूनपर्यंत कधी केली नाही किंवा महाकालीची साधना आम्ही कशी करणार, तर साधी सोप्या पद्धतीने तुम्हाला महाकालीच्या साधनेवरती या सर्व विधी करायचे आहेत. महाकाली ही जी काही जगदंबा आहे, बरेचशे लोकांच्या नजरेमध्ये महाकाली म्हणजे करणी करणारी असेल किंवा महाकालीच्या पाया पडल्याने आमच्या मागे एखादी भूत पिचाच लागू शकतो किंवा महाकालीच्या दर्शन मात्राने आम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो, तर असं काही नाही. अक्षरशः ही जगदंबा भक्तांना पावणारी व भक्ताच्या रक्षणासाठी धावून येणारी जगदंबा आहे. ती माता आहे, मातृ आहे, ती आपली आई आहे आणि जगदंबा आहे, जगत जननी आहे. ही कधीही कुठल्याही भक्ताला कोणत्याही प्रकारचा त्रास न होऊन देणारी ही जगदंबा आहे. आज तिने एवढ्या सर्व दुष्टाचा नाश करून ती भक्ताच्या रक्षणासाठी धावून आलेली ही जगदंबा आहे. म्हणून ही जगदंबेला कधीही कोणीही पूजताना मनामध्ये कुठल्याही पद्धतीचा वाईट विचार आणू नका किंवा असंही मनामध्ये आणू नका, तर ह्या देवीला जर आम्ही पूजलं किंवा ह्या देवीची जर आम्ही भक्ती केली तर आमच्या घरामध्ये भूत नांदतील किंवा आमच्या घरामध्ये भूत येतील, तर तसं नाही. तर सर्व पिशाच्य शक्तीला ती पायाखाली दाबून धरणारी आणि सर्व
सर्व गोष्टींवरती नाश करणारी आणि सत्याचा विजय करणारी ही जगदंबा आहे। या जगदंबेची स्तुती जेवढी आपण करू, जेवढा आपण तिच्याविषयी बोलू तेवढं कमीच आहे। या जगदंबेची जर भक्ती एखादा व्यक्ती करत असेल तर त्या भक्ताला ती कधीही कुठल्याच गोष्टी कमी न पडून देणारी व कुठल्याच गोष्टीचा त्रास न होऊन देणारी ही जगदंबा आहे। आता मी खूपच बोलत असेल असं प्रत्येकाला वाटतंय, पण महाकाली विषय जर आपण बोलायला लागलो किंवा महाकालीची स्तुती जर आपण करायला लागलो तर ती अनन्यसाधारण आहे। आज तिच्या नावातच ती महाकाली आहे। महाकाली म्हणजे ती सर्वात मोठी महाकाली आहे, ही जगतजननी आहे। आणि हिच्या कृपेने तुमच्यावरती येणारे सर्व संकट, सर्व दुःख, सर्व तुमचे कार्य, तुमच्यावरती जालन मारण सर्व काही ती दूर लोटणारी ही जगदंबा आहे। या जगदंबेची भक्ती जर तुम्ही करणार असाल तर अतिशय उत्तम आहे आणि कुठल्याही भक्ताने मनामध्ये कुठलाही संकोच न आणता महाकालीची भक्ती करावी। आता असा देखील प्रश्न पडतो की महाकालीची जर सेवा करायची असेल तर तिला रक्त द्यावं लागेल, महाकालीची सेवा करायची असेल तर तिला बळी द्यावा लागेल, किंवा महाकालीची सेवा करायची असेल तर तिला रक्ताच्या डागाशिवाय ती पावणार नाही, असं काही नाही। शेवटी जगदंबा आहे, ह्या दोन्ही गोष्टी चालतात महाकालीला, मीही मान्य करते। पण सात्विक पूजा, सात्विक आहार व सात्विक नैवेद्यावरती ती खुश होणारी व फक्त आणि फक्त तुमच्या लाल रंगाच्या गुलाबावरती, लाल रंगाच्या फुलावरती ती खुश होणारी जगदंबा आहे। तिला तुम्ही काही देऊ नका, फक्त लाल रंगाचं एखादं फुल अर्पण करा, ती तुमच्यासाठी तत्पर येणार आहे। तुम्ही फक्त तिला लाल रंगाच्या कुंकाच्या पाण्याचा अभिषेक द्या, ती तत्पर तुमच्यापर्यंत येईल, अशी ती जगदंबा आहे। म्हणजे आता मी बोलायला लागले तर एवढं कमी पडेल की माझा व्हिडिओ अक्षरशः 4 ते 5 तासाचा होईल। तर मला एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही जी काही गोष्टी करताल, ज्या काही विधी करताल, या विधीला महाकाली मंत्राशिवाय कुठेच कुठल्याच गोष्टीचं पूर्णत्व लाभत नाही। तर आता विधी कशी करायची, विधीसाठी कशा पद्धतीचा मंत्र वापरायचा हे समजून घेऊया। सर्वप्रथम ही विधी तुम्हाला टोटल 21 दिवस तुम्हाला करायची आहे, टोटल 21 दिवस। ह्या विधीला तुम्हाला खर्च किती येणार आहे? अक्षी 50 ते 100 रुपये, म्हणजे 50 ते 100 रुपयामध्ये तुमची पूर्णत्व करणी बाधेपासून, बाहेरील शक्तीच्या त्रासापासून, तुम्हाला होणाऱ्या अमानवी त्रासापासून, दैव बंधनापासून तुम्ही मुक्त होणार आहात, अक्षी 50 रुपयाचा। आणि हे जर मी स्पष्ट पण करू शकते व ह्या विधीसाठी मी छातीठोक सांगू शकते की या विधीतून तुम्हाला खरोखरच चांगला फायदा होईल, हे मी कळकळीने सांगू शकते। आता ही विधी कशी करायची आणि केव्हा करायची हे देखील मी सांगितलं। 21 दिवस टोटल तुम्हाला ही विधी करायची आहे आणि ही विधी 21 दिवस कधीपासून सुरुवात करू शकतो, तर येणाऱ्या कोणत्याही अष्टमीपासून तुम्ही ह्या विधीला सुरुवात करू शकता। येणारी पहिली अष्टमी, मग आता अष्टमी तू महिन्यातून आपल्या जी काही अष्टमी येईल, पहिली अष्टमी येईल, दुसरी अष्टमी येईल, या अष्टमीपासून तुम्हाला ह्या विधीला सुरुवात करायची आहे आणि त्या दिवसापासून तुम्हाला 21 दिवस सलग ही विधी करायची आहे। आता असं होऊ शकतं, लेडीज वर्ग म्हणू शकतात, ताई आम्हाला मासिक पाळीचा जर महिना आला तर तुम्ही मासिक पाळीचा जर तुमचा डेट असेल ती तुम्ही पाहून तुम्ही पुढे ही विधी करू शकता। त्याचबरोबर असेही म्हणू शकताल, ताई एखादा दिवस जर आम्हाला कुठे बाहेर गेल्याने किंवा आम्हाला खाडा झाल्याने काय करावं, तर ठीक आहे, आपण तेवढं ऍडजस्ट करू शकतो, आपण ते दिवस पुढे वाढवावे। त्याचबरोबर असे देखील आपण म्हणू शकतो, जर ताई आम्हाला इमर्जन्सी जर कुठे बाहेर जायची गरज लागली, इमर्जन्सी जर आमच्या घरी जर पाहुणे आले तर आम्ही करू शकतो का, तर हो करू शकता। तुम्ही घराच्या एका साईडला, एका कॉर्नरला बसून सुद्धा तुम्ही करू शकता, कोणालाही न दाखवता करू शकता। आणि मुळामध्ये कोणालाही दाखवणं न दाखवणं ह्याच्यामध्ये आपण कोणाला काही त्रास करत नाही आहोत किंवा एखाद्यावरती कुठल्याही क्रिया सोडत नाही आहोत किंवा कोणाचं वाईट करत नाही आहोत, म्हणून इतर लोकांसमोर जरी करताल तरी त्याला कुठल्याही गोष्टीचा काही त्रास नाही। त्याचबरोबर या विधी करताना तर आम्हाला जर कुठल्या गोष्टीचा त्रास झाला तर काय करावं, अक्षय साधं सोपं मी सांगितलं, महाकालीचा तारक मंत्र। आता जो काही मंत्र आहे हा कोणता मंत्र आहे हे सुद्धा मी सांगणार आहे। मंत्र सुद्धा मी स्पष्टपणे तुम्हाला वाचून स्पष्ट शब्दात बोलून दाखवणार, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा तो लिहून देणार आहे व तो तुम्ही वाचून सुद्धा तुम्ही करू शकता। आता विधीच्या सुरुवातीला पहिले सर्वप्रथम काय करायचं तर चला पाहू। आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आपण 3 लिंबू घेतलेले आहेत, तिन्ही लिंबू आपण उभे कट केलेले आहेत, म्हणजे ह्याचे पूर्णत्व 2 भाग न करता मधून चीर पाडून घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपण 3 लिंबू घ्यावे। जर तुम्हाला 1 धारी किंवा 2 धारी जर लिंब मिळाली तर अतिउत्तमच असेल। अशा पद्धतीने 3 लिंबू घ्यावे, ते उभे कट करून घ्यावे।
अष्टगंध घ्यावा, अष्टगंधामध्ये थोडस गुलाब पाणी मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी। तुम्ही जिथे फरशी तुमची असतील किंवा देवघरासमोर म्हणा किंवा बेडरूम मध्ये म्हणा किंवा एखाद्या दक्षिण दिशेला म्हणा किंवा एखाद्या कोपऱ्याला म्हणा, जिथे फरशी आहे त्या फरशीवरती तुम्हाला मंडल आखून घ्यायचा आहे, चौकोन मंडल आखायचा आहे। कशाने? तर अष्टगंधाच्या साह्याने तुम्हाला मंडल आखून घ्यायचा आहे। त्या मंडलावरती तुम्हाला 3 थेंब 3 बाजूला ठेवायचे आहेत, म्हणजे 1 2 3 मंडलाच्या आतमध्ये 3 थेंब काढून घ्यायचे आहेत, म्हणजे 3 टिपके द्यायचे आहेत। त्याच्यावरती ह्या काचेच्या वाटीमध्ये तुम्हाला 3 लिंब घ्यायचे आहेत, त्या लिंबाला तुम्हाला उभ्या चिऱ्या द्यायच्या आहेत। त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला तुमच्याकडे असणारी काळे तीळ, हे काळे तीळ तुम्हाला थोडे थोडे त्या लिंबाच्या आतमध्ये टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर पिवळी मोहरी त्याच्यामध्ये थोडी थोडी टाकून घ्यायची आहे। त्यानंतर काळं राळ ह्या लिंबाच्या आतमध्ये तुम्हाला थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर भीमसेन कापूर घ्यायचा, भीमसेन कापराची एक वडी तुम्हाला त्या लिंबाच्या मध्यभागी घालून घ्यायची आहे। अशी आतील बाजूस खाऊन घ्यायची आहे। ही भीमसेन वडी जर तुम्ही ज्यावेळेस टाकली, भीमसेन वडी टाकून झाल्यानंतर तुम्ही माचीच्या साह्याने हे प्रज्वलित करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने माचीच्या साह्याने तुम्ही हे प्रज्वलित करून घ्यावं। त्या मंडलावरती तुम्हाला हे ठेवून घ्यावं व मंत्र साधनेला बसावं। मंत्र साधनेला बसताना लाल वस्त्र अंगावरती परिधान करणं खूप गरजेचं आहे। लाल वस्त्र परिधान करा, स्वच्छ अंघोळ करून बसा, अथवा गुलाब पाणी गोमूत्र तरी अंगावरती शिंपडून बसणं गरजेचं आहे। लाल वस्त्र अंगावरती परिधान करावं व बसायलाही आसन लालच घ्यावं। लाल वस्त्रावरती बसणे, लाल वस्त्र अंगावरती परिधान करणे, त्यानंतर जो मंत्र दिलेला आहे या मंत्राची तुम्हाला 108च्या पद्धतीने माळ साधना करून घ्यायची। आता मंत्र कसा आहे समजून घेऊया। मी मोबाईल मध्ये टाइप करून घेतलेला आहे आणि हाच मंत्र मी कॉपी करून तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देणार आहे। ओम काली काली महाकाली कालिके परमेश्वरी सर्वानंदकरी देवी नारायणी नमस्तुते। ओम काली काली महाकाली कालिके परमेश्वरी सर्वानंदकरी देवी नारायणी नमस्तुते। या मंत्राची साधना तुम्हाला 108 माळेच्या साह्याने 108 वेळा करून घ्यायची आहे। जेव्हा तुम्ही माळेच्या साह्याने 108 मण्याच्या साह्याने तुम्ही 108 वेळा हा मंत्र साधना करून घेताल, त्यानंतर तुमच्या हाताची ओंजळ करून घ्यावी। ओंजळ झाल्यानंतर आपल्या समोर उभी ठेवावी। आपला जो काही प्रश्न आहे, आपल्या जो काही अडचणी आहेत त्या पूर्णत्व बोलून घ्याव्यात व फुंकर मारून ती त्या लिंबावरती पुन्हा एकदा फुंकर द्यावी। अशा पद्धतीने 108 साधना झाल्यानंतर ही फुंकर मारून झाल्यानंतर पुन्हा त्याच जागेवरती बसावं। त्या जागेवरती बसल्यानंतर ताट बसल्यानंतर आपला जो असणारा उजवा हात डाव्या साईडच्या हृदयाला ठेवावा व पुन्हा महाकालीचा बीजाक्षरी मंत्र बोलावा। ओम क्लीं महाकाली देवी नमः, ओम क्लीं महाकाली देवी नमः। अशा पद्धतीने 108 वेळेला पुन्हा महाकालीचा एकबीजाक्षरी मंत्राची साधना करून घ्यावी। त्यानंतर ही जी काही विधी आहे, केलेली जागा आहे, ह्या विधीवरनं हा काचेचा बाऊल उचलवा व आपल्या घरातून सर्व दिशेने म्हणजे सर्व घरामधून तो फिरवावा व दरवाज्यावरून 7 वेळा उतरवून वाहत्या पाण्याला किंवा पिंपळाच्या झाडाच्या खाली ठेवून यावा, जर घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल तर। आजारी व्यक्ती आहे, तो व्यक्ती वृद्धत्वपणाने किंवा आजारपणाने खूप ग्रासलेला आहे, त्याचं आजारपण बरं होत नाही, तर अशा व्यक्तीवरून हा बाऊल 21 वेळा उतरवून तो वाहत्या गंगेला सोडून द्यावा। किंवा एखाद्या घरावरती जर काही कर्णीबाधेचा त्रास केलेला आहे किंवा एखाद्या घरामध्ये काही करणी क्रिया केलेली आहे, त्या व्यक्तीने ह्याच्यासोबत म्हणजे ह्या 3 लिंबासोबत एक नारळ घ्यावा, तो सोलून घ्यावा, त्याला पूर्णत्व सोलावं, त्याच्या अंगावरती कोणत्याही पद्धतीचं आवरण नसावं, त्याला गोटा करावा आणि तो नारळ व हा बाऊल पूर्णपणे घरावरून फिरवून घराच्या उंबऱ्यावर तो नारळ फोडावा व नारळ फोडल्यानंतर त्या नारळाच्या एका भागामध्ये हळद
व एका भागामध्ये कुंकू टाकून पुन्हा तो नारळ 7 वेळा दरवाजावरून उतरवावा आणि ही जी काय तुम्ही बाऊल आहे हा पूर्णत्व घेऊन आपण पिंपळाच्या झाडाला किंवा वाहत्या नदीच्या किनाऱ्याला हा पूर्णत्व ठेवून यावं। त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीच्या अंगावरती कर्ज अधिक प्रमाणामध्ये झालेलं आहे, खूप प्रमाणामध्ये कर्ज झाले आणि ते कर्ज कमी होत नाही किंवा कर्जातून त्या व्यक्तीला मार्ग मिळत नाही, तर अशा व्यक्तीने काय करावं? ही सेम विधी केल्यानंतर ह्या विधीचा जो काही बाऊल आहे हा बाऊल त्याच्या घरातून बाहेर पडताना त्याच्या मागे एखाद्या व्यक्तीने त्याच्या मागून उतरवून तो वाहत्या पाण्याला सोडून द्यावा। त्याचबरोबर एखाद्या घरामध्ये दैव बांधलेले आहे, देवाची शक्ती बांधलेली आहे, देवाची ऊर्जा बांधलेली आहे, अशा लोकांनी त्यांच्या राहत्या घरातल्या देवघरावरून हा बाऊल 8 वेळा उतरवून तो दरवाजावरून एकदा उतरवा, म्हणजे 9 वेळा पूर्ण होतात आणि हा बाऊल निर्जन स्थळी जाऊन गाडावा किंवा कुठेतरी पुरून यावा। त्याचबरोबर एखाद्या घरामध्ये अनन्यसाधारण गोष्टीचा त्रास आहे, म्हणजे अनन्य त्रास आहे, काही ना काहीतरी दुष्ट गोष्टी घडत असतात अथवा एखाद्या घरामध्ये खूप प्रकारचा त्रास लागलेला आहे, ह्या त्रासामुळे ते घर पूर्णत्व बर्बाद होत चाललेलं आहे किंवा त्या घरामध्ये अतिशय भांडणं तडता खूप वाढलेला आहे, अशा लोकांनी ही विधी अमावस्याच्या रात्री 12 वाजता करावी व घरावरून ही 21 वेळा उतरवून वाहत्या पाण्याला किंवा पिंपळाच्या वृक्षाखाली ठेवावी आणि घरी येऊन हातपाय धुवावे। त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला जर समजा त्याचा संचार बांधलेला आहे, त्याचं वारं बांधलेलं आहे, त्याच्या जी काही दैवी विद्या बांधलेली आहे, तर अशा व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही हा 21 वेळा उतरून वाहत्या पाण्याला जरी सोडलं तरी तुम्हाला यातून अतिशय चांगला मार्ग मिळू शकतो। त्याचबरोबर तुम्हाला काही करणेबाधेचा त्रास असो अथवा इतर कोणताही त्रास असो, तुम्ही ही करून पहा, यातून तुम्हाला भरपूर छान मार्ग सुद्धा मिळतील, तुम्हाला यातून बऱ्याचशा प्रमाणामध्ये तुमचे मार्ग सुद्धा सुटतील। त्याचबरोबर जर काही तुम्हाला त्रास जाणवत असेल तो सुद्धा कमी होण्यास मदत होईल। त्याचबरोबर या छोट्या मोठ्या विधी तुम्ही करून पहा, याच्यातून तुमचे मार्ग नाही सुटले तर मला विचारा, मी त्यातून तुम्हाला अजून काय मार्ग असतील ते याविषयी मी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा बनवून पाठवेल। आता हे झाले उपायाचे व्हिडिओ। आता सर्वप्रथम म्हणजे दिवाळीच्या दिवशी आपल्या इथे वीरकंगन सिद्ध करून झाले होते, तर वीरकंगनाची जर कोणाला दीक्षा घ्यायची असेल, वीरकंगनाची जर कोणाला दीक्षा प्राप्त करायची असेल त्या लोकांसाठी आहे। बरेचसे मला कॉल आले, ताई आम्हाला दिवाळीच्या दिवशी वीरकंगनाची दीक्षा घ्यायची होती पण आम्हाला बुकिंग मिळाली नाही, तर खरोखर तसं झालं होतं। वीरकंगनाची दीक्षेच्या दिवाळीच्या आधीच माझी वीरकंगन दीक्षा झाली होती आणि दिवाळीच्या वेळेला मला वीरकंगनाची दीक्षा द्यायच्या होत्या पण शक्य झालं नाही, त्या लोकांना बुकिंग मिळाल्या नाहीत। आता ज्या लोकांना वीरकंगनाच्या दीक्षेसाठी बुकिंग करायचे आहे त्यांनी आपल्या नंबरवरती कॉल करावा 9322 16 16 99 9322161699 या नंबरवरती कॉल करून तुमची बुकिंग नोंदवावी व तुम्ही वीरकंगन दीक्षेसाठी तारीख घ्यावी। त्याचबरोबर वीरकंगन दीक्षेचा खर्च किती आहे? सर्वप्रथम पहिला खर्च 41,500 होता, पण वाढती महागाई, वाढता खर्च, त्याच्यामुळे मलाही परवडत नाही, त्याकरता हा खर्च मी 45,500 रुपये ठेवलेला आहे। तर ज्याला कोणाला वीरकंगनाची दीक्षा घ्यायची असेल त्यांनी आपल्या नंबरवरती कॉल करून तुमचं नाव नोंदवावं व तुमचं पेमेंट पाठवून तुम्ही तुमची बुकिंग करावी। पेमेंट पाठवण्यासाठी नंबर दुसरा असणार आहे, त्यासाठी तुम्ही आमच्या पहिले कॉलिंगच्या नंबरवरती कॉल करून तुम्ही हा नंबर घ्यावा, त्यानंतर तुम्ही बुकिंग करावी। त्याचबरोबर ज्यांना बंगाली हंडी आणि लक्ष्मी हंडी आपण सिद्ध करून ठेवलेले आहेत, बरेचसे लोक घेऊन गेले आणि ज्यांना कोणाला घ्यायची असेल त्या लोकांनी सुद्धा आपल्याला कॉल करून संपर्क साधावा। बंगाली हंडी लक्ष्मी हंडीचा खर्च 7,500 रुपये आहे। ज्यांना कोणाला घ्यायचा असेल त्यांनी आपल्याला कॉल करून संपर्क साधून बंगाली हंडी किंवा लक्ष्मी हंडी साठी तुम्ही येऊ शकता। त्याचबरोबर तुमचे काही अडचणी असतील, तुमचे काही घरगुती, शारीरिक, आर्थिक, मानसिक, कर्जाविषयी, त्याचबरोबर काही प्रेमाविषयी, लग्नाविषयी, त्याचबरोबर वास्तूविषयी किंवा तुम्हाला दैवी संचाराविषयी, तुमचं वारद मोकळं होत नाही याविषयी किंवा तुम्हाला गुरुदीक्षा ज्ञानमाळ करायची आहे याविषयी सुद्धा जरी तुम्हाला जर काही अडचणी असतील त्यासाठी तुम्ही गादीवरती येऊन जावं। गादीवरती येऊन तुमची बुकिंग करून गादीवरती येऊन साधना घ्याव्यात व साधना घेऊन तुम्ही आपल्या इथे दीक्षा घेऊ शकता।
त्याचबरोबर तुमच्या नवनवीन काही अडचणी असतील किंवा नवनवीन काही मार्ग असतील याकरिता आपण लवकरात लवकर असेच व्हिडिओ तयार करत राहू व तुमचे जे काही मार्ग अडचणीवरती असेच उपायही देत जाऊ व अधिक काही अडचणीसाठी तुम्ही आपल्या गादीवरती सुद्धा येऊन संपर्क करावा व इथे येऊन तुमची उपाययोजना करून घ्यावेत। तर सर्वांना अशाच पद्धतीने तुम्ही मला सहकार्य करा, अशीच तुमची साथ मला राहू द्या। त्याचबरोबर लाईक करा, सबस्क्राईब करा। त्याचबरोबर माझ्या चॅनेलला जर काही तुम्हाला वाटत असेल, काही कुठे कमी पडत असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे सुद्धा सांगा। आम्ही याच्यावरती व्हिडिओ करून अजून याच्यावरती तुम्हाला मार्ग देण्याचा प्रयत्न करत राहू। तर अशीच तुमची साथ आम्हाला राहू द्या व जगदंबेच्या चरणी हीच प्रार्थना। जे काही बघणारे भाविक भक्त आहेत व जे काही माझे युट्यूबचे सभासद आहेत व अजून नवीन जोडणारे सभासद आहेत यांच्या सगळ्या घरामध्ये सुख शांतता लागो, सगळ्यांना सुखी ठेव ही जगदंबेकडे प्रार्थना सुद्धा करते व सर्वांना जय जगदंब, नमो आदेश।